अरे कोमल थांब. मी सांगतो तसं मम्मी कर. साई 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 शंभर साई एवढा आरडा ओरडा करते. ओ डॉक्टर, हिचं नाव विचारा आणि हिला सुई टोचा. साई सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. आम्ही सो हे गाईज, वेलकम बॅक आशिष कदम युट्यूब चॅनल. तुमच्याकडे जर कोणाला पित्त आलं असेल तर तुम्ही काय कराल? सगळ्यात पहिले तर डॉक्टरकडे घेऊन जा, बरोबर ना? पण जेव्हा घरगुती लुबडे ब्लॉगरला पित्त येतं तेव्हा ते काय करतात माहितीये? काय करणार? पहिलं ते मस्तपैकी शूट करून घेणार आणि नंतर मग युट्यूब वरती अपलोड करणार आणि त्याच्यानंतर ते डॉक्टरकडे जाणार. काहीतरी खाल्ल्या कारणाने पित्त आलंय का काय माहित नाही. मी तुम्हाला दाखवतो तिला कसं पित्त आलंय. हा, दाखव ना आम्हाला. आम्ही तर काय डॉक्टरच आहे ना. तुला कमेंट सेक्शन मध्ये औषधं लिहून देतो. बापरे, हात दाखव. पाय पण पूर्ण भरले. दाखव नीट. कानाच्या मागे पण आले. बापरे, कान पण पूर्ण सुजलाय कान. एवढं पित्त आलंय, तिला डॉक्टरकडे घेऊन जा ना. ते मस्तपैकी शूट करून लोकांना काय दाखवतोय? लोक आपलं दुःख रडून ऐकते ती आणि लोकांना हसून दुःख सांगते आपले मित्र. दाखव अजून कुठं आलं. गुडघे दाखव. अरे काय सगळं दाखवायला लावतोय तू? गुडघे गुडघे आहेत वाटतं अजून. हा, बघ. हे बघ इथे पण आलात. बापरे, पूर्ण इथपर्यंत भरलं अख्खं. जाम पित्त आले कोमल. हे बघ. आणि हे बघ ओ शिट मॅन. हो शिट्ट्या मॅन, एवढं जर तुला दुःख होत आहे ना तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा ना. पण नाही, ते नाही होणार. हा शिट्ट्या मॅन आजारपणाचा फायदा उचलून मस्तपैकी शूट करतोय. छान. मला कसली अलर्जी झाली तेच नाही कळलं. पण मला नाही अलर्जी अशी कसली. नाही आली नको. मला माहितीये तुम्हाला कसली एलर्जी आहे. व्ह्यूजची. मुलांनी पण नाही बरं वाटत आहे. बघा तिचा चेहरा बघा. त्या कोमलचा बोमल झालाय, तिला एवढा त्रास होतोय. पण हा व्ह्यूजचा हावडा मस्तपैकी शूट करतोय, फुटेज काढतोय. जायचं डॉक्टरकडे. आम्हाला वाटलं की गोल्यांनी होईल बरं, पण गोल्यांनी बरं नाही होत आहे. डॉक्टरकडे जावंच लागेल. अरे कशाला, काय गरज नाही. तू मस्तपैकी फुटेज घे, ऐक माझं, ती होईल बरी. डॉक्टर बिक्टरकडे जाण्याची काही गरज नाही. हा, मी पागल म्हणून सांगतोय ना कधीपासून डॉक्टरकडे घेऊन जा, डॉक्टरकडे घेऊन जा. पण नाही, माझं ऐकशील तर ना, ही सोशल मीडियाची भिंत मध्ये नाही तर तुला चांगलं समजवलं असतं मी. हा, चल अंघोळ कर, जाऊचं. ताकद नाही. गाडी चालवून भावाच्या वाढदिवसाला जायला ताकद आहे, पण डॉक्टरकडे जायला ताकद नाही. तिला 1 मिलियन व्ह्यूज दाखव, बरोबर ताकद येईल. ते लहानपणी घेऊन यायचे असे. आता पण येते. एवढं तर मी लिहून देतो. ह्याच्या जागी जर कोण दुसरा असता ना, त्यांनी डॉक्टरांना घरी बोलवलं तरी असतं, नाही तर तिला डॉक्टरकडे घेऊन गेला असता. पण ह्याच्यासारखी फालतूगिरी करत बसला नसता. वाजलेत किती बघा, 6 वाजले. काना आणि हे नाही जाम दुखतं. हा ग, बघितलं किती वेळा दाखवते. डॉक्टरांना जा, सगळं आम्हालाच दाखवशील, त्यांना काय ठेवशील की नाही दाखवायला? काय पण बोला, पण आजारपणाच्या परिस्थितीमध्ये पण बॉब भावाची स्टोरी टेलिंग काय मस्त आहे. काय क्लोज शॉट काय घेतोय, ट्रॅकिंग शॉट काय घेतोय. अरे व्लॉग बिग सोडा, मी तर म्हणतो मूवी बनवा. आणि तिला चालता सुद्धा येत नाही. चालता जमत नाही तर तिला उचलून घे ना. पण हा, तू कसं उचलून घेणार ना? तुला तर व्हिडिओ शूट करायची आहे ना. मॅडम वेटिंग वर आहेत डॉक्टरांच्या. तुझ्या ब्लॉगला जरा वेटिंग मध्ये ठेवशील काय? बस कर भाई, किती फुटेज काढतोय. आता जर क्लिनिक मध्ये आलाय, आता काय आतमध्ये जाऊन ब्लॉग शूट करणार नाही ना? डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये पण प्रायव्हसी नाही ठेवली, तिथे पण चालू झाले. अरे तुमचं घर नाही, ते क्लिनिक आहे. कुठे पण फोनचा कॅमेरा चालू करून फुटेज घ्यायला रेडी. मग काय, जागा कोणती पण असो, क्लिनिक असो, आपल्याला काय घेणं देणं? आपल्याला फक्त फुटेज घेण्याची मतलब. अरे कोमल थांब. मी सांगतो तसं मम्मी कर. साई 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 शंभर साई एवढा आरडा ओरडा करते. ओ डॉक्टर, हिचं नाव विचारा आणि हिला सुई टोचा. साई. एक इंजेक्शन घेताना या अर्ध्या देवांची नावं घेते. हिला जर कधी कुत्रा चावला तर तिचे 7-8 इंजेक्शन घेताना ही 33 कोटी देवांची नावं घेईल. झालं कोमल, झालं. एक इंजेक्शन घेताना त्या बोंबलची नाकी नवली. तिला धीर द्यायचं सोडून, पण हा बात्या काय थांबत नाही. याचं चाललंच आहे व्हिडिओ काढणं. या घरगुती नुबडे ब्लॉगर्सना काय सांगू शकत नाही. ह्यांच्यावर ना भरोसाच, विश्वासच ठेवू शकत नाही. यांच्या समोर जर उद्या कोण मारायला टेकलं तर त्याला ते मदत करतील, पण मदत करण्याच्या आधी पहिला कॅमेरा चालू करतील, मग त्याला मदत करतील. ठीक आहे, कोमल आता आराम करते. करू दे जरा त्या बोंबलला आराम, आणि तू पण जरा आराम कर. फुटेज काढून दमला असशील ना. खरंच आराम करू दे, नाहीतर आराम करताना पण व्हिडिओ काढायला जाशील. येते का? बरं वाटतंय का आता आधीपेक्षा?
काय बॉब, तुला बघवत नाही काय कोण आराम करताना? आता तू बोललास ना तिला आराम करू दे आणि आता परत तिच्या तोंडासमोर कॅमेरा घेऊन चाललाय. किती शूट करशील भाई, बस कर ना. पित्त आल्यापासून ते डॉक्टरकडे जाण्यापर्यंत, परत तिथून घरी आल्याच्या नंतर आराम करेपर्यंत सगळं शूट केलं, काही सोडलंच नाही. काय खाल्लं नाही तिने कालपासून? मी उपाशीच आहे, मला खायचीच इच्छा होत नाही आता. काय खोटं बोलताय हा? आणि व्ह्यूज खाल्ले ते बॉब आणि कोमलने व्ह्यूज खाल्ले नाही तर चाटून पुसून खाते. त्या दोघांनी तर मस्तपैकी व्ह्यूज खाल्ले. मला व्ह्यूज खाण्याची काहीतरी संधी द्या. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. लाईकचा एम ठेवूया आपण 250 लाईक करून टाका. ही व्हिडिओ संपल्याच्या नंतर आता कुठे जा, लगेच दुसऱ्या चॅनलवरती जा. हवं तर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, म्हणजे तुम्हाला पण ऐकून कंटाळा आला असेल ना. आता जर तुम्हाला काहीतरी चांगलं बघायचं असेल तर ट्रॅव्हल ब्लॉग नवीन आपला एलिफंटा केव्स उंडगा चॅनलवरती आलेला आहे. लवकरात लवकर जाऊन बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि जाऊन बघा. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, येतो.